दर्शक हो नमस्कार, गुड मॉर्निंग. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. उजनी अपडेट 13 जुलै 2026 सकाळची स्थिती. उजनी धरण हे उपयुक्त पाणी पातळीमध्ये 50.79% इतकं भरलेलं आहे. धरणातला एकूण पाणीसाठा हा 90.87 TMC इतका. यातलं उपयुक्त पाणी हे 27.21 TMC इतकं आहे. आज धरणावर पावसाची नोंद नाही आहे. या पावसाळा हंगामात 1 जूनपासून आत्तापर्यंत 88 मिलीमीटर पाऊस हा नोंदला गेलेला आहे. दौंड उजनी जलाशयात 6,374 क्युसेकनं पाणी मिसळत आहे. दरम्यान वीर धरणातून मागील 2-3 दिवसापूर्वी जे 6,000 क्युसेकनं पाणी सोडलं गेलं, त्यानंतर 1100 क्युसेकचा विसर्ग सोडता हे पाणी आता नृसिंहपूर संगम या पुढं आलेलं आहे भीमा नदीमध्ये आणि साधारणपणे 3,400 क्युसेकचा विसर्ग तिथं मिळालेला आहे. अद्याप उजनी धरणातून पंढरपूरच्या आषाढी यात्रेकरता म्हणून भीमा नदीमध्ये पाणी सोडण्यात आलेलं नाही. सध्या जे नदीमध्ये पाणी संगमाचे दिसतं आहे ते वीर धरणामधून सोडण्यात आलेलं पाणी वाहत पुढं आलेलं आहे. दरम्यान वीर जे निरा खोऱ्यातली जी धरणं आहेत तीसुद्धा आता झपाट्यानं भरलेली आहेत आणि या धरणांचं सध्याची जी स्थिती आहे ती आपण पाहूया. या 4 धरणांमध्ये मिळून 30.86 TMC म्हणजे 63.48% इतका पाणीसाठा आहे. वीर धरण हे 99.63% भरलं आहे आणि दोन्ही कालव्यांमधनं सध्या पाणी सुरू आहे. भाटघर धरण 51.43% भरलं आहे. निरादेवघर 59.38 आणि गुंजवणी प्रकल्प 61.14% इतका भरलेला आहे. मागील 24 तासात या 4ही धरणांमध्ये मिळून 0.37 TMC पाणी हे वाढलेलं आहे. मागील वर्षी या धरणांमध्ये 74.98% इतका पाणीसाठा होता. गतवर्षीपेक्षा 11% पाणी हे यंदा कमी आहे. दरम्यान उजनी धरणामधून नदीपात्रामध्ये कधी पाणी सोडलं जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.